रत्नागिरीतील गोळपमधील नवेदरवाडीमध्ये. इथे गोरवले कुटुंबाच्या या परिसरामध्ये त्यांच्या परसबागेत आपण उभे आहोत. आपण बघू शकतो की कोकणामध्ये आंबा आणि काजू यांच्या इतकंच फणसाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. फणस सुद्धा कोकणी माणसाच्या परसबागेत घराच्या पाठीमागे सर्वत्र आढळतो. फणसाचा उपयोग फक्त गरे खाण्यासाठी केला जात नाही, तर इथे आपल्याला या फणसापासून अतिशय सुंदर असे तळलेले गरे सुद्धा इथे तयार केले जातात. तर आपण बघूया या गोरवले कुटुंबाचा हा छोटासा गृह उद्योग जो आहे, तळलेले गरे ते तयार करतात आणि बाजारात विकतात. अनेक व्यापाऱ्यांना ते विकत असतात. बघूया तर मग या तळलेल्या गऱ्याच्या पाठीमागची ही अतिशय मेहनतीची कहाणी. आज आपण आहोत रत्नागिरीतल्या गोळपमधील नवेदरवाडीमध्ये आणि इथलं गोरवले कुटुंब जे आहे ते आज आपण बघू शकतो की फणसाचे हे गरे तळण्यामध्ये गुंतलेले आहेत. संपूर्ण कुटुंबातले सदस्य जे आहेत ते फणसाचे गरे तयार करण्यामध्ये अगदी दंगून गेलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे 80 वर्षाच्या आजीपासून ते अगदी छोट्या नातीपर्यंत या कुटुंबातले सगळे सदस्य हा छोटासा गृह उद्योग इथे चालवतात. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये आंबा आणि काजू या दोन फळांना खूपच महत्त्व आहे. त्याच्यावरचे अनेक जे प्रोसिजर केलेले आपल्याला पदार्थ आहेत ते बाजारात उपलब्ध असतातच, पण या कोकणामध्ये अनेक अशी फळं सुद्धा आहेत की ज्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे अनेक पदार्थ आपण तयार करून विकू शकतो. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं फळ आहे ते म्हणजे फणस. अतिशय ओबडधोबड काटेरी असं फळ, पण आतमध्ये रसाळ गरे. फणसाचे हे रसाळ गरे फक्त खाण्यासाठीच उपयोगी असतात असं नाही. फणसाचा प्रत्येक भाग कोकणी माणूस अगदी चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकतो. यामध्ये हा एक प्रकार आहे तो म्हणजे फणसाचे तळलेले गरे, की जे आपल्या सगळ्यांनाच पसंत असतात आणि बाजारात सुद्धा याला मोठी मागणी असते. ज्याला शहरामध्ये जॅकफ्रूट चिप्स असंही ओळखलं जातं. आता हे जे गरे तयार करताना जी इथे प्रोसिजर आहे, जी अतिशय किचकट, अतिशय वेळ काढू आणि त्याचबरोबर माणसाच्या श्रमाची इथे कसोटी बघणारी आहे. म्हणजे या चिप्स तयार करण्यासाठी जी मेहनत लागते ती इथे आपण बघू शकतो. फणस आणणं म्हणजे झाडावरून काढणं हे सगळ्यात कौशल्याचं काम आहे, पण त्याचबरोबर तो फणस त्याची वाहतूक करणं, त्याचबरोबर योग्य ते फणस निवडणं, त्यातला गरा नरम आहे की टणक आहे ते निवडणं, त्याचबरोबर तो कापण्यासाठी जी मेहनत लागते ती सुद्धा खूप आहे. कापून आपण बघू शकतो मोठ्या वेळीवरती त्यातले आतले जे चीक आहे तो व्यवस्थितपणे काढावा लागतो. त्याला आपण कोकणामध्ये काप असं म्हणतो. तो व्यवस्थित काढून त्यातले गरे सोलणं, त्यातल्या आतल्या बाजूला करणं, गरे स्वच्छ करणं आणि असे छान प्रकारे त्याचं कापून पातळ अशा फळ्यांसारखे तयार करणं, याच्यामध्ये अतिशय वेळ जातो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे गरे तळणं. इथे आपण बघू शकतो की चुलीवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरेल तेलात अतिशय मंद आचेवर असे हे गरे तळले जातात. म्हणजे कोकणी माणसाच्या या मेहनतीला खरोखर तोड नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला हे गरे खाण्यासाठी जेवढे चांगले लागतात, पण या प्रत्येक पॅकेटमध्ये किती मेहनत आहे हे आपण इथे नक्कीच बघू शकतो. माझं नाव अर्चना हर्षेंद्र गोरिवले. आम्ही हे फणस वेपर्स घरीच करतो. म्हणजे घरगुती माणसं अशी हे करून करतो. ते फणस काढायला लागतात झाडावर 5 किलोमीटर जाऊन
काढायला लागतात आणि आणून त्याची वाहतूक पण भरपूर होते. आणल्यानंतर ते मग फणस फोडायचे, त्याच्यानंतर ते त्यांचे गरे सोळायचे, त्याच्या आटला बाहेर काढायच्या, ते पातळ वेपर चिरायचे, आणखीन नंतर ते मग तळायचे. ते तळायला सुद्धा अर्धा तास लागतो एका ह्याला घाण्याला. ते मार्केटमध्ये 500 ते 700 रुपये असे ते जातात किलो. आणखीन त्याच्यात बाजारभाव म्हटलं तसं तर एवढ्या मेहनती मागं आम्हाला तेवढा काय बाजारभाव योग्य असा मिळत नाही. त्याच्यात भरपूर व्यापार असतात, त्याच्यामुळं आम्हाला हे करणंच परवडत नाही. ह्याच्या तेलसुद्धा जवळजवळ 2700 रुपये किलो असं डबा 15 लिटरचा असतो. क्वालिटी असेल तसा भाव ठरला जातो. आणखी तसं बघायला गेलं तर म्हणजे आम्ही जेवढी मेहनत करतो ना तेवढं तसं उत्पन्न होत नाही त्याचं. म्हणजे एवढा त्रास करतो ना तेवढं उत्पन्न होत नाही त्याचं. मी विलास गोरिवले. आम्ही शेतीला आंबा व्यवसायाचा जोडधंदा म्हणून फणसाचा व्यवसाय करतोय. नाही काय कारण आंब्याचा दरवर्षी उत्पन्न फायदा मिळेल असं नसतं, पण फणसाचा थोडा मिळाला तरी फायदा मिळतो. आणि फणसाची कुठलीही एकही गोष्ट फुकट जात नाही. आणि आम्ही फणसाची तो 10-15 वर्ष जवळजवळ करतोय आणि स्वतः मार्केटिंग पण स्वतःच करतोय. माझी मिसेस मार्केटिंग करते. आता ती रत्नागिरीला गेलेली आहे बाकीच्या मार्केटिंगसाठी. आणि मी परत ते सगळे फणस वगैरे सकाळी जाऊन झाडावरून चढवून काढून आणलेले आहेत आणि ते व्यवस्थित उतरवायला लागतात. पडले तर त्याचा उपयोग होत नाही, पडले तर जरा नरम होतो, खराब होतो. त्याच्यामध्ये उतरवून काढायला लागतात आणि सांभाळून नीट आणायला लागतात वाहतूक करून. आणि स्वतःचे असले तर जवळ येतात, पण विकत आणले तर ते लांबून आणायला लागतात. कोकणात आंबा आणि काजूचा व्यवसाय जरी जोरात असला तरी सुद्धा असे फणस किंवा इतर जी काही रानमेवा आहे कोकणातला त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे गृह उद्योग यांना जर आपण प्रोत्साहन दिलं, शासनाने प्रोत्साहन दिलं तर नक्कीच कोकणातल्या शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते, त्याला आर्थिक हातभार लागू शकतो. कारण कोकणामधली शेती जी आहे तिची स्थिती सर्वश्रुत आहेच, पण या शेतीला पूरक असे गृह उद्योग यांना जर आपण शासनाने आणि त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये सुद्धा व्यापारी वर्गाने अशा पद्धतीने जर पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं तर बचत गटाच्या माध्यमातून का होईना किंवा घरोघरी असे गृह उद्योग नक्कीच तेजीत येतील आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याचा फायदाच होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.